पुढच्या 30 वर्षात प्रतिजैविक विरोधी इन्फेक्शन्समुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या हे प्रचंड वाढणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या नात्यामध्ये किंवा आपल्याला स्वतःला कधी ना कधी आपला AMR प्रतिजैविक विरोधी अशा इन्फेक्शन्सचा संबंध आपला आलेला असतो. तर हा जो प्रश्न आहे तो अतिशय गंभीर आहे आणि तो आपल्या दारातच नाही तर आपल्या घरात येऊन पोचलेला आहे आणि त्याला वेळीच आपण जागरूक होऊन पायबंद घालणं हे अतिशय आवश्यक आहे. AMR ह्याविषयी समाजात प्रचंड अज्ञान आहे. लोकांना ह्या विषयाची जास्त माहिती नाही आहे, जागरूकता नाही आहे आणि जसं त्यांनी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे की लोकांना असं वाटतं की ह्याचा काही आपल्याशी ह्याचा काही संबंध नाही. हा विषय कुठेतरी दूरचा लांबचा आहे, बाहेर परदेशात कुठेतरी ह्या विषयावर चर्चा होते आणि आपला त्याच्याशी काही संबंध येत नाही असं आपल्याला वाटतं. पण हा केवढा मोठा गैरसमज आहे हे ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे जेव्हा ह्या कार्यक्रमाची घोषणा झाली आणि काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही जेव्हा मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरनं मी ह्याच्याविषयीचं जे परिपत्रक होतं ते मी शेअर केलं तेव्हा मला अनेक लोकांचे मेसेजेस आले आणि त्यातला एक प्रातिनिधिक मेसेज मी तुम्हाला दाखवतो. तर त्याच्यात त्या मेसेजमध्ये तिने मला लिहिलेलं होतं की तिच्या स्वतःच्या जवळच्या नात्यामध्ये 2 जणांना त्यांचा अशा तऱ्हेच्या AMR इन्फेक्शनमुळे 2 जणांचा मृत्यू झाला तिच्या जवळच्या नात्यामधला. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा AMR हा प्रकार कुठेतरी खूप लांबचा आहे आणि आपला त्याच्याशी काही संबंध येतं तर ती तसं नाही. म्हणजे तुम्ही जर बारकाईने बघितलं तर आपल्या प्रत्येकाच्या नात्यामध्ये किंवा आपल्याला स्वतःला कधी ना कधी आपला AMR किंवा प्रतिजैविक विरोधी अशा इन्फेक्शन्सचा आपला संबंध आपला आलेला असतो. तर हा विषय कुठे परदेशात किंवा बाहेर कुठेतरी असलेला असा विषय नाही तर तो आपल्या दारात आणि आपल्या घरात येऊन पोचलेला असा हा ज्वलंत प्रश्न आहे. आणि तो कसा आला, का आला ह्याच्याविषयी आपण आज थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. तर एक सुरुवातीच्या 20-25 मिनिटात मी ह्याचं मूळ काय आहे ते सांगेन. त्यामागची थोडीफार हा प्रश्न आज इतका ज्वलंत होण्याची कारणं काय आहेत त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती करून घेऊया आणि मग नंतर सर त्यांच्या वैद्यकीय अनुभवानं त्यांच्या एक डॉक्टर म्हणून त्यांचे ह्याविषयीचे काय अनुभव आहेत आणि त्यांची काय मतं आहेत त्याच्याविषयी सर सांगतील. तर मी मुळात AMRचा हा प्रश्न आला कुठून आणि तो कसा वाढत गेला ह्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. तर आपण जर भविष्याचा विचार केला म्हणजे हा विषय जर आपण वेळीच त्याच्याविषयी काही खबरदारी घेतली नाही तर दिवसेंदिवस हा विषय जास्त गंभीर होत जाणार आहे. आणि एका अंदाजानुसार आपण जर बघितलं आज जर आपण होणाऱ्या मृत्यूंची संख्या बघितली तर कॅन्सरनी झालेले मृत्यू हे सगळ्यात जास्त आहेत आणि AMR म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्स किंवा प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जंतूंमुळे झालेले आजार ह्याच्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं संख्या आपण जर इथे बघितलं तर साधारण 7 लाख एका वर्षाला इतकी कमी आहे. पण अंदाजानुसार 2050ला आपण जर वेळीच खबरदारी घेतली नाही तर 2050 साली अशा तऱ्हेच्या इन्फेक्शन्समुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे. आणि मगाशीच बोलताना भोंडवे सरांनी सांगितलं की ही जी संख्या आहे ती ज्यांची म्हणजे डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये नोंद केली जाते की प्रतिजैविकांना प्रतिजैविक म्हणजे प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या इन्फेक्शनमुळे झालेले मृत्यू अशी ज्यांची ऑफिशियली नोंद केली जाते तीही संख्या आहे. ज्यांची अशी नोंद होत नाही, ज्यांची नोंद इतर काही आजारामुळे झालेली आहे अशी ज्यांची नोंद होते त्याचा जर आपण ह्याच्यात विचार केला तर ही संख्या आणखी खूप मोठी आहे. तर हा जो प्रश्न आहे तो अतिशय गंभीर आहे आणि तो आपल्या दारातच नाही तर आपल्या घरात येऊन पोचलेला आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पुढची आपण तर मी मगाशी जसं सांगितलं तसं की नेक्स्ट
पुढे जाऊया, ही परत रिपीट झालेली पुढे. हां, तर सगळ्यात म्हणजे आता अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे काय हे मी आता एक थोडक्यात आपण त्याची माहिती करून घेऊया. तर जेव्हा आपण अँटी मायक्रोबियलमधला महत्त्वाचा शब्द तो आहे तो मायक्रोबियल. तर व्हॉट इज अ मायक्रोब? मायक्रोब म्हणजे काय? तर मायक्रोब म्हणजे सूक्ष्मजीव. असे सूक्ष्मजीव जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत आणि जे बघण्यासाठी सूक्ष्मदर्शाची म्हणजे मायक्रोस्कोपची गरज लागते. आणि हे सूक्ष्मजीव सर्वत्र असतात. म्हणजे आपल्याला आजार करणारे सूक्ष्मजीव हा त्याचा केवळ एक छोटा भाग झाला. एक 0.01% सुद्धा जास्त जीव सूक्ष्मजीव ह्या वर्गात येतात. त्याच्या व्यतिरिक्त यत्र तत्र सर्वत्र म्हणजे ह्या टेबलच्या पृष्ठभागावर किंवा खालच्या ह्या गालीच्यावर ह्या सगळीकडे सूक्ष्मजीव, विविध प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. आणि त्यातल्या काही जीवाणूंमुळे किंवा काही सूक्ष्मजीवांमुळे आपल्याला विविध प्रकारचे रोग होतात. तर हे कोणकोणत्या वर्गात हे सूक्ष्मजीव असतात? तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बॅक्टेरिया किंवा ज्याला मराठीत जीवाणू असं म्हणतात. तर हे जसं मी म्हटलं तसं साध्या डोळ्यांना दिसत नाहीत आणि त्यांचा आकार एक 5 मायक्रॉनच्या आसपास असतो. 5 मायक्रॉन म्हणजे 1 मिलीमीटरचा 1000वा भाग. तर त्यांचा आकार साधारणपणे एक 5 ते 6 मायक्रॉन एवढा असतो. आणि त्यांचे वेगवेगळे आकार असतात. म्हणजे दांडीच्या आकाराचे किंवा गोल आकाराचे किंवा म्हणजे ज्याला स्पायरल म्हणतो असे वेगवेगळ्या आकाराचे हे जीवाणू असतात. आणि त्यांच्यातल्या काही जीवाणूंमुळे आजार होतात. आणि तर असे जीवाणूंमुळे आजारांची उदाहरणं कोणती? तर आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत असलेले आजार म्हणजे टायफॉईड, त्याच्यानंतर कॉलरा, त्याच्यानंतर बरीचशी जखमांमधनं होणारी इन्फेक्शन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्युबरक्युलोसिस ज्याला आपण क्षयरोग म्हणतो तो. आणि त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच वेळेला विशेषतः स्त्रियांमध्ये होणारं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ज्याला UTI असं म्हटलं जातं, ती इन्फेक्शन्स, असे हे काही महत्त्वाचे जीवाणूंमुळे होणारे आजार आहेत. दुसरा त्यांचा प्रकार म्हणजे फंजाय किंवा ज्याला मराठीत कवक असं म्हणतात. तर आपल्याला नेहमीच्या जीवनात आढळणारं फंगसचं उदाहरण म्हणजे टिपिकली अगदी पुण्यातही पावसाळ्यात भिंतीला ओल आली की भिंतीवर जी काळ्या रंगाची वाढ दिसते किंवा शिळ्या पोळीवर किंवा ब्रेडवर जी हिरव्या किंवा काळ्या रंगाचा फंगस येते ते फंजायचं उदाहरण. किंवा अगदी आणखीन त्याचं चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर आपण जी मशरूम खातो तर मशरूमही फंगस ह्याच वर्गात मोडतात. तर पण अशा तऱ्हेच्या काही फंजायमुळे इन्फेक्शनही होतात. आणि जर तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा करोना आलेला होता तेव्हा एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन ॲस्परजिलसमुळे झालेलं फंगल इन्फेक्शन हे प्रचंड कॉमन होतं आणि त्याच्याविषयी तेव्हा बरंचसं बोललं जात होतं. त्याच्यानंतर आता अजून एक कॅन्डिडा ऑरिस नावाचा एक फंगसचं इन्फेक्शन अजूनही आहे की ज्याच्यावर कुठलीही प्रतिजैविकं चालत नाहीत. आणि फंगसमुळे होणारं इन्फेक्शनचं सगळ्यात कॉमन उदाहरण म्हणजे बरेचसे आपल्या त्वचेला येणारे जे रोग असतात, बऱ्याच वेळेला कातडीवर काही चट्टे वगैरे उमटतात, ते बऱ्याच वेळेला फंगल इन्फेक्शनमुळे झालेले असतात. आणि आज प्रतिजैविकांना म्हणजे अँटीफंगल्सना दाद न देणाऱ्या कातड्याच्या फंगल इन्फेक्शनचं प्रमाणही प्रचंड वाढलेलं आहे. आणि म्हणजे ह्याच्यावर औषधं हे करण्यात बरीचशा मर्यादाही आहेत. आणि त्यामुळे अँटीफंगल रेझिस्टंट फंगल इन्फेक्शनचं प्रमाणही हल्ली प्रचंड वाढलेलं आहे. तिसरा प्रकार म्हणजे विषाणू किंवा व्हायरसेस. आणि विषाणूंमध्ये करोनाचं उदाहरण आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे. विषाणूंच्या बाबतीतला महत्त्वाचा प्रॉब्लेम असा की त्यांच्या विरुद्ध कुठलंही प्रतिजैविक शोधणं हे फार अवघड आहे. कारण की जीवाणू किंवा फंजाय कवक हे स्वतंत्रपणे वाढू शकतात. म्हणजे त्यांची माणसाच्या शरीराच्या बाहेरही ते स्वतंत्रपणे वाढू शकतात. त्यामुळे त्यांना नियंत्रित करण्यासाठी प्रतिजैविक शोधणं हे अवघड आहे. कारण की त्यांची जी
वाढण्याची यंत्रणा असते ती त्यांची स्वतःची असते, वेगळी असते. त्यामुळे त्यांची वाढ बंद करून किंवा त्यांना मारून माणसाला वाचवणं हे शक्य आहे. विषाणूंच्या बाबतीतला प्रॉब्लेम असा की विषाणू स्वतःहून स्वतंत्रपणे कुठेही वाढू शकत नाहीत. त्यांची जी वाढ होते ती आपल्या शरीराच्या पेशीच्या आत होते. त्यामुळे विषाणू जर मारायचा झाला तर त्याची जर वाढ थांबवायची झाली तर त्यांना मारण्यासाठी जी काही आपण प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक्स किंवा इतरही जी काही रसायनं वाढतो त्याचा आपल्या पेशींच्या वाढीवरही दुष्परिणाम होतो. तर त्यामुळे फक्त विषाणू मरतील आणि आपल्या पेशी सुरक्षित राहतील अशा तऱ्हेची काही प्रतिजैविक किंवा औषधं किंवा रसायनं शोधणं हे अतिशय अवघड काम आहे. त्यामुळे आधीच विषाणूंवर काम करणारी प्रतिजैविक शोधणं हे अवघड काम आहे आणि त्याच्यात जर त्यांच्या विरुद्ध जर प्रतिकारशक्ती त्या विषाणूंमध्ये तयार झाली तर तो प्रश्न आणखीन गहन होतो. तर हा विषाणू हा अजून एक प्रकार आहे आणि आज म्हणजे त्यामुळे सगळ्याच विषाणूंवर आज आपल्याकडे औषधं उपलब्ध नाही आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला जेव्हा साधा फ्लू किंवा इव्हन डेंग्यूसारखा आजार होतो तेव्हा त्याच्यावर कुठलंही डेंग्यूच्या विषाणूला मारणारं कुठलंही औषध आज उपलब्ध नाही आहे. तर हा विषाणूच्या बाबतीतला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यातनं ज्या काही मोजक्या विषाणूंवर प्रतिजैविक उपलब्ध आहेत त्यांचा जर आपण गैरवापर केला तर ते विषाणूही त्याला रेझिस्टंट होतात आणि मग त्या रोगांचा नियंत्रण करणं हे आणखीन जास्त अवघड होतं. आणि त्यातला सूक्ष्मजीवातला शेवटचा प्रकार म्हणजे एकपेशीय जीव, म्हणजे ज्याला पॅरासाइट्स किंवा प्रोटोझोआ आपण म्हणतो. आणि ह्याचं सगळ्यात कॉमन उदाहरण म्हणजे मलेरिया. तर मलेरियाचा जो आजार आहे हा प्रोटोझोआ किंवा पॅरासाइटमुळे होतो. आणि मलेरिया म्हणजे आपण जर ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला तर मलेरियाविषयी क्लोरोक्विन हे औषध जे होतं ते अतिशय रामबाण उपाय होतं. गेली कित्येक वर्ष सुरुवातीला मलेरियाच्या विरुद्ध क्लोरोक्विन वापरलं जायचं, पण त्याच्याही अनियंत्रित वापरामुळे आज क्लोरोक्विन रेझिस्टंट मलेरियाचं प्रमाणही प्रचंड वाढलेलं आहे. आणि असा जर क्लोरोक्विन रेझिस्टंट मलेरियाचा जर आजार झाला तर मग त्याचं नियंत्रण करणं अतिशय अवघड होतं. आणि अशा तऱ्हेच्या क्लोरोक्विन रेझिस्टंट मलेरियाच्या आजारावर दुसरं औषध शोधणं हेही आज एक महत्त्वाचा संशोधनाचा विषय आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रोटोझोआंमुळे होणारं दुसरं उदाहरण म्हणजे टिपिकल म्हणजे अमिबामुळे होणारी डिसेंट्री, हेही त्याचं एक उदाहरण आहे. पण त्याच्यातही म्हणजे ड्रग रेझिस्टंट अमिबल इन्फेक्शन हाही एक महत्त्वाचा विषय आहे. तर आपण जर सगळ्या सूक्ष्मजीवांचा विचार केला म्हणजे सगळी व्याप्ती बघितली की अँटीबायोटिक म्हणजे बॅक्टेरिया, फंजाय, प्रोटोझोआ, व्हायरसेस, तर सगळ्याच सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल रेझिस्टंट इन्फेक्शन्स हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे ड्रग रेझिस्टंट व्हायरसेस, ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया, ड्रग रेझिस्टंट फंजाय आणि ड्रग रेझिस्टंट प्रोटोझोअल पॅरासाइट्स ह्या सगळ्याच सूक्ष्मजीवांच्या बाबतीत प्रतिजैविकांना दाद न देणारी इन्फेक्शन हा एक ज्वलंत प्रश्न आहे. आणि मी जसं म्हटलं तसं की त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तर पण जेव्हा सर्वसाधारणपणे आपण प्रतिजैविकांचा विचार करतो तेव्हा आपण जीवाणू किंवा बॅक्टेरियाविषयी बोलतो. तर त्यामुळे जास्त फोकस मी आज जे बोलणार आहे त्याचा बॅक्टेरियांवर आहे. पण जे बॅक्टेरियांच्या बाबतीत लागू आहे ते इतर जीवांच्या बाबतीतही थोड्याफार फरकाने तेच सगळं लागू आहे. तर जनरल प्रिन्सिपल जी बॅक्टेरियातनं येतात ती इतर आजारांनाही लागू आहे. तर आपण जास्त डिटेल माहिती आपण बॅक्टेरियांविषयी करून घेऊया पुढे. तर आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जीवाणूंमुळे किंवा बॅक्टेरियांमुळे होणाऱ्या आजारांची मी काही उदाहरणं दिली आणि त्याच्यात जखमांना होणारं इन्फेक्शन हा एक त्यातला प्रमुख आजार आहे. आणि विशेषतः महायुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अशा तऱ्हेच्या जखमांमध्ये इन्फेक्शन होऊन मरणाऱ्या सैनिकांचं प्रमाण प्रचंड होतं. आणि त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेलाच अँटीबायोटिक्सचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. पण आपण त्याच्याही आधी जर जाऊन बघितलं तर
प्रतिजैविकांचा मोठ्या प्रमाणावर किंवा इंडस्ट्रीयल स्केलवर, कमर्शियल स्केलवर, व्यापारिक तत्वावर वापर होण्याच्या कितीतरी आधीपासून प्रतिजैविकांचा वापर अप्रत्यक्षरित्या जगाच्या इतिहासात केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणजे असं म्हटलं जातं की जुन्या इजिप्तमध्ये म्हणजे साधारणपणे 17व्या-18व्या शतकातही किंवा इव्हन इंग्लंडमध्ये त्या सुमाराला पहिल्या महायुद्धाच्या अगोदरही इंग्लंडमध्ये जर जखम झाली तर मी मगाशी सांगितलं की पावसाळ्यात आपल्या पोळ्या किंवा ब्रेडवर फंगस येते आणि जर ती बुरशी हिरव्या रंगाची असेल तर ती नॉर्मली पेनिसिलिनची असते. आणि पेनिसिलिनमुळे पहिलं पेनिसिलियममुळे पहिलं जे अँटीबायोटिक तयार झालं ते पेनिसिलियममुळे तयार होतं. तर त्या काळात अशी बुरशी आलेला ब्रेड जखमेवर बांधण्याची प्रथा त्या काळात होती. म्हणजे तो अप्रत्यक्षरित्या प्रतिजैविकांचा तो पहिला वापर होता की बहुसंख्य वेळेला त्या ब्रेडवर राहिलेली फंगस म्हणजे पेनिसिलियम असल्यामुळे त्या पेनिसिलियममुळे तयार झालेलं पेनिसिलिन कदाचित त्या जखमांमध्ये इन्फेक्शन न होण्यासाठी मदत करत असावं आणि म्हणून ही बुरशी आलेला ब्रेड जखमेवर बांधण्याची प्रथा त्या काळात होती. तर तिथपासून अप्रत्यक्षरित्या हा प्रतिजैविकांचा वापर तेव्हा सुरू झाला आणि त्याच्या पुढची जी पेनिसिलिनच्या जन्माची कथा आहे त्याच्या मी जास्त खोलात जाणार नाही. ती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की असंच म्हणजे अलेक्झांडर फ्लेमिंगला तो अपघातानेच तो शोध लागला आणि नंतर म्हणजे त्यांनी स्वतः काही त्याचं औद्योगिक स्तरावर त्यांनी वापर सुरू केला नाही. पण नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला सैनिकांना जखमांमुळे होणाऱ्या इन्फेक्शनमधनं त्या होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण प्रचंड असल्यामुळे अशा प्रतिजैविकांची गरज भासली आणि तिथून मग पेनिसिलिनचा व्यापारी तत्वावर वापर आणि उत्पादन सुरू झालं. आणि मग तर पेनिसिलिन हे जगातलं पहिलं व्यापारी तत्वावर उत्पादन केलेलं आणि वापरलं गेलेलं हे पहिलं प्रतिजैविक आहे. आणि परत हा एक वेगळा इतिहास झाला. पण जर तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल तर पुण्याजवळच पिंपरीला पूर्वी त्याला पेनिसिलिन फॅक्टरी म्हणायचं, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड. तर तिथे भारतामध्ये पहिल्यांदा व्यापारी तत्वावर पेनिसिलिनचं उत्पादन सुरू झालेलं होतं 1957 साली. पण आता म्हणजे प्रतिजैविकांची आजची परिस्थिती काय आहे हा एक वेगळा इतिहास झाला, त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया. पण पेनिसिलिन हे सगळ्यात पहिलं व्यापारी तत्वावर उत्पादन झालेलं आणि वापरलं गेलेलं असं प्रतिजैविक आहे. आणि आजही प्रत्यक्ष ते पेनिसिलिन नाही तरी त्या पेनिसिलिनचे इतर अनेक म्हणजे वेगवेगळ्या रूपात पेनिसिलिन आजही 70% वापर हा पेनिसिलिनच्या वेगवेगळ्या मॉडिफिकेशन्सचा वापर आज कमर्शियल स्केलवर केला जातो. तर अशा तऱ्हेने पेनिसिलिन हे एक अतिशय महत्त्वाचं प्रतिजैविक आहे. पुढे तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की प्रतिजैविकही वाईट आहेत का? आपण AMR म्हणतो आणि त्यामुळे एक असा गैरसमजही होतो की म्हणजे अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविक म्हणजे समथिंग बॅड आणि आपण त्याच्यापासून दूरच राहायला पाहिजे. तर ते तसं नाही आहे. जेव्हा पेनिसिलिनचा शोध पहिल्यांदा लागला तर मी जसं म्हटलं तसं की जखमांमुळे होणाऱ्या इन्फेक्शन्सवर प्रतिजैविकांचा वापर सुरू झाल्यामुळे फक्त युद्धातच नाही तर दैनंदिन जीवनातही जखमात न होणाऱ्या इन्फेक्शनमुळे दगावणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड कमी झाली. त्याच्याबरोबरच इतर असंख्य आजार जी बॅक्टेरियांमुळे इन्फेक्शन व्हायची, त्याच्यात कॉलरा झाला, टायफॉईड झाला, अशा रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण प्रचंड कमी झालं. आणि इव्हन म्हणजे आपण जर भारताचा विचार केला तर अँटीबायोटिक्स येण्यापूर्वी इव्हन बाळाला जन्म देताना झालेल्या इन्फेक्शनमुळे होणाऱ्या स्त्री मृत्यूचं प्रमाण आणि त्याच्यानंतर त्या नवजात बालकाला झालेल्या इन्फेक्शन्समुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूचं प्रमाण हेही प्रचंड होतं. तर ही जी सगळी अकाली मृत्यूची जे प्रमाण होतं ते प्रतिजैविकांच्या शोधानंतर प्रचंड प्रमाणात कमी झालं. आणि अगदी भारतातही जर आपण डाटा बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की प्रतिजैविकांचा वापर सुरू झाल्यानंतर
आपलं आयुष्यमान 25 ते 30 वर्षांनी वाढलं. म्हणजे त्याची अनेक कारणं आहेत. म्हणजे फक्त प्रतिजैविकच नाही, तर एकंदरीतच स्वच्छता, पिण्याचं शुद्ध पाणी, ह्या सगळ्या कारणांमुळे आपलं आयुष्यमान हे 25 ते 30 वर्षांनी वाढलेलं आहे. म्हणजे जेव्हा 47 साली स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा जर ते ॲव्हरेज आयुष्यमान जर 40-45च्या आसपास होतं, ते आज 60च्या पुढे गेलेलं आहे. तर पण त्याच्यात प्रतिजैविकांचा वापर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि केवळ इन्फेक्शन्सच नाहीत, म्हणजे टायफॉईड, कॉलरा, ट्युबरक्युलोसिससारखी इन्फेक्शन्सच नाहीत, तर अगदी साधी म्हणजे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपासून ते मेंदूची शस्त्रक्रिया किंवा हृदयाच्या शस्त्रक्रिया, कुठलीही जर आपण सर्जिकल प्रोसिजर घ्यायची म्हटली तर तिथे प्रतिजैविकांचा वापर हा आवश्यक असतो. कारण की कुठलीही शस्त्रक्रिया म्हणजे कापाकापी. तर जेव्हा तिथे अशी कापाकापी केली जाते, तेव्हा त्या कापलेल्या भागात जंतूंचा संसर्ग होऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता प्रचंड जास्त असते. आणि म्हणून अशा वेळेला कुठलीही शस्त्रक्रिया करताना डॉक्टर हे एक सावधानीचा उपाय म्हणून त्या रोग्याला प्रतिजैविक देत असतात. तर त्यामुळे जर प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक्स नसतील तर ह्या कुठल्याही शस्त्रक्रिया, म्हणजे अगदी साध्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपासून ते अगदी एखादी कॅन्सर काढून टाकण्याची शस्त्रक्रिया किंवा ओपन हार्ट सर्जरी, मेंदूची कुठली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, ही कुठलीही शस्त्रक्रिया प्रतिजैविकांच्या वापराशिवाय शक्य नाही. त्यामुळे प्रतिजैविक ही आपल्याला मिळालेली खूप मोठी देणगी आहे. आणि एका दृष्टीने विचार करायला गेलं तर ही प्रतिजैविक नैसर्गिक आहेत. हे काही जरी ती मोठ्या प्रमाणावर उद्योगांमध्ये तयार केलेली, काही लाखो लिटरच्या फर्मेंटरमध्ये इंडस्ट्रीमध्ये तयार केलेली जात असली तरी जर आपण त्याच्या मुळात जाऊन बघितलं तर ती नैसर्गिकरित्या जीवाणूंपासून तयार झालेली असतात. तर त्यामुळे त्याच्यात तो एक तऱ्हेचा नैसर्गिक उपायच आहे. फक्त त्याच्यानंतर आपण त्यांची उपयुक्तता वाढवण्यासाठी पुढे आपण त्यांचा काही अभ्यास करून त्याच्यानंतर अजून काही बदल घडवून आणले, त्यांची उपयुक्तता किंवा त्यांचं ज्याला आपण स्टॅबिलिटी म्हणतो ती वाढवण्यासाठी त्याच्यात काही रासायनिक बदल घडवून आणले. पण मूळतः कुठलाही प्रतिजैविक जर आपण बघायला गेलं तर ते एका जीवाणूंनी तयार केलेलं एक रसायन आहे. त्यामुळे तो एक जीवाणूंच्या विरुद्ध लढतीचा एक नैसर्गिक भाग आहे. त्यामुळे प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक्स म्हणजे काहीतरी वाईट असं नाही आहे, ते आपल्याला दिलेले खूप मोठं वरदान आहे. पण इतर अनेक गोष्टींचा जसा आपण काळजीपूर्वक वापर करायला पाहिजे, तसाच प्रतिजैविकांचाही काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक वापर करणं आवश्यक आहे. नेक्स्ट तर मी मगाशीच सांगितलं की गेल्या काही वर्षात जे लाईफ एक्सपेक्टन्सी किंवा एकूणच जीवनमान जे वाढलेलं आहे ते अनेक कारणांमुळे वाढलेलं आहे. त्याच्यात लसीकरण किंवा व्हॅक्सिनेशन, त्याच्यानंतर एकंदरीचं शुद्ध पाणी आणि प्रतिजैविकांचा वापर, ह्याच्यामुळे आपलं जीवनमान निदान 30 वर्षांनी गेल्या काही वर्षात वाढलेलं आहे. नेक्स्ट म्हणजे मी मगाशीच सांगितलं की प्रतिजैविकांचा वापर केवळ इन्फेक्शन म्हणजे टायफॉईड, कॉलरासारख्या आजारातच नाही तर अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रियांमध्येही अप्रत्यक्षरित्या प्रतिजैविकांचा वापर हा आवश्यक असतो. नेक्स्ट त्याचे वेगवेगळे म्हणजे रासायनिकदृष्ट्या प्रतिजैविकांचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर जेव्हा आपण कुठलाही सजीव आपण घेतो, म्हणजे स्वतः माणूस किंवा जीवाणू किंवा फंजाय जर आपण घेतला तर आपल्या शरीरात वेगवेगळ्या तऱ्हेच्या रासायनिक क्रिया चाललेल्या असतात ज्या आपल्या जीवनासाठी आवश्यक असतात. आणि ही जी प्रतिजैविकं असतात हे ह्यातल्या काही महत्त्वाच्या रासायनिक क्रिया थांबवतात आणि म्हणून त्याप्रमाणे त्यांचे वेगवेगळे वर्ग आहेत. तर मी ह्याविषयी जास्त खोलात जात नाही, पण एक फॉर द सेक ऑफ कम्प्लिशन की माहिती सगळी पूर्ण असं म्हणून मी सांगितलं की त्यांचं टार्गेट काय आहे, त्यांची ॲक्शन कुठे होते, त्यानुसार ह्या प्रतिजैविकांचे वेगवेगळे प्रकार आहेत. नेक्स्ट तर हा प्रतिजैविक विरोध किंवा अँटीबायोटिक रेझिस्टन्स हा कसा निर्माण होतो.
तर इथेही महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जशी प्रतिजैविक नैसर्गिक आहेत तसाच त्यांना असणारा प्रतिजैविक विरोध हाही नैसर्गिक आहे. तर जसा निसर्गाने प्रतिजैविक तयार केली तसंच प्रतिजैविक विरोधी यंत्रणाही निसर्गामध्येच तयार झाली. आणि परत आपण जर ह्याची उदाहरणं बघितली तर प्रतिजैविकांचा औद्योगिक स्तरावर वापर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला सुरू झाला. पण आपण जर त्याच्याही अगोदर जाऊन बघितलं म्हणजे लोकांनी इजिप्शियन ममीजचा अभ्यास केला तर त्यांना त्या इजिप्शियन ममीजमध्ये सुद्धा प्रतिजैविक विरोधी असे असलेले जीन त्यांना सापडले. तर जसं प्रतिजैविक नैसर्गिक आहे तसंच प्रतिजैविक विरोधही निसर्गात प्रतिजैविक नसतानाही आढळतो. म्हणजे आजही जर आपण ज्याला प्रिस्टाईन एन्व्हायरमेंट म्हणतो की असं अंटार्क्टिका किंवा अगदी हिमालयात कुठेतरी जाऊन आपण तिथलं जर नमुने आणले जिथे कोणीही माणूस राहत नसेल, जिथे कोणीही कधी कुठलंही प्रतिजैविक वापरत नसेल, अशा ठिकाणी जाऊन तिथले जर नमुने जर बघितले तर आपल्याला त्याच्यात प्रतिजैविक विरोधी जीवाणू आपल्याला त्याच्यात सापडतात. ह्याचं कारण असं की जसं प्रतिजैविक तयार होणं नैसर्गिक आहे तसंच त्यांच्याविषयी विरोध असणंही नैसर्गिकच आहे. फक्त प्रश्न केव्हा येतो जेव्हा आपण प्रतिजैविकांचा अनिर्बंधित वापर करतो. तर त्यामुळे हा जो विरोध आहे तो प्रचंड प्रमाणात समाजात आणि निसर्गात पसरत जातो आणि त्याच्यामुळे हा प्रश्न विक्राळ रूप धारण करतो. तर हे कसं होतं की जेव्हा एक जीवाणूंचा समूह आहे आणि त्याच्यातल्या एकामध्येच तो प्रतिजैविकाला विरोध करणारा बदल त्याच्यात घडून आलेला आहे त्याच्या DNA मध्ये. तर मुळात हा प्रतिजैविकाला विरोध करणारा जो बदल आहे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्यासाठी तो बदल DNA मध्ये व्हावा लागतो. हे तर म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. तर तो बदल जर झालेला असेल त्याच्यातल्या एकामध्ये जर तो बदल झालेला असेल आणि जर आपण प्रतिजैविक तिथे वापरलं तर तो एक जीवाणू तिथे जिवंत राहतो आणि मग तो वाढत जातो आणि अशा तऱ्हेने तो प्रतिजैविक विरोध पसरत जातो. आणि ह्याचं मुख्य कारण काय असतं की ते जर प्रतिजैविक आपण त्याचं जे ठरलेली मात्रा आहे तो डोस तेवढ्या काळापुरता जर घेतला नाही तर असे जीवाणू जिवंत राहण्याची शक्यता वाढत जाते. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्याचा डोस आहे तर तो डोस आणि जो कालावधीसाठी ते प्रतिजैविक घ्यायला पाहिजे तो कालावधी हे जर नियम पाळले नाहीत ज्याला आपण सब ऑप्टिमल डोस म्हणतो तो जर डोस गेला तर मग अशा तऱ्हेचे जे बदललेले जीवाणू असतात त्यांची संख्या वाढत जाते. आणि म्हणून म्हणजे मगाशी अभिजित सरांनी सांगितल्याशी निगडीत मुद्दा असा की माझ्या मते जर तुम्हाला डॉक्टरनी अँटीबायोटिक दिलेलं असेल तर तुमच्याकडे अँटीबायोटिकच्या उरलेल्या गोळ्या नसायलाच पाहिजेत. कारण जेव्हा डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करतात त्यांनी जर 3 दिवसांचा डोस दिलेला असेल तुम्हाला की दिवसातनं 3 गोळ्या 3 दिवस घ्यायच्या तर केमिस्टनी तुम्हाला 3 त्रिक 9 गोळ्या द्यायला पाहिजेत. त्यांनी एकही गोळी जास्त देता कामा आणि तुम्ही इमाने इतबारे त्या दिवसाला 3 गोळ्या 3 दिवस देऊन त्या गोळ्या संपवल्या पाहिजे. म्हणजे तुमच्या घरात कुठलीही अँटीबायोटिकची गोळी उरलेली नसायला पाहिजे. पण ती उरते का तर डॉक्टरनी सांगितलेले 3 दिवस गोळ्या घ्या 2 दिवसांनी तुम्हाला बरं वाटलं तुम्ही तिसऱ्या दिवशी गोळी घेतलीच नाहीत किंवा केमिस्टनी तुम्हाला 9 गोळ्याऐवजी तुम्हाला त्याच्या सोयीसाठी 10ची स्ट्रीप येते तर 10ची स्ट्रीप दिली मग ती 1 गोळी उरते. तर मुळात हा आपल्या घरात जर अँटीबायोटिक उरत असेल तर त्याच्या मागचा मूळ प्रॉब्लेम हा आहे की एकतर आपण तो डॉक्टरनी सांगितलेला डोस त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे घेत नाही किंवा केमिस्ट तुम्हाला जास्त गोळ्या देतो किंवा स्टील वाईट म्हणजे की ताप आलेला आहे डॉक्टरकडे जायचं नाही आणि केमिस्ट मित्र आहे त्याच्याकडून सांगायचं अरे मला 4 अँटीबायोटिकच्या गोळ्या दे. त्या गोळ्या घेऊन घरी यायच्या 2 दिवस गोळ्या घ्यायच्या तिसऱ्या दिवशी बरं वाटलं की संपलं उरलेल्या गोळ्या पडून राहतात घरात. तर हा सगळ्यात म्हणजे प्रतिजैविक विरोधी जीवाणूंची संख्या वाढण्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की प्रतिजैविकांचा अनिर्बंधित वापर आणि तो डोस पुरा न करणं. आणि ह्याचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे काय की जेव्हा तुम्ही डॉक्टरने दिलेला डोस पूर्ण करत नाही तुम्ही 2 दिवस गोळ्या घेऊन बरं वाटतं म्हणून तिसऱ्या दिवशी गोळी घेत नाही तेव्हा मग असे कुठेतरी कदाचित तुम्हाला ज्या बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन झालेलं असेल ते कदाचित
मरून गेलेले असतील, पण तुमच्या शरीरात जे तुमच्या पोटात जे जीवाणू आहेत तिथे कुठेतरी मग हा प्रतिजैविक विरोधी जीवाणूंची संख्या तिथे वाढलेली असते आणि मग तुम्हाला पुढच्या वेळेला दुसरं काहीतरी इन्फेक्शन होतं तेव्हा हा जीवाणूंचा सगळ्यात मोठा अवगुण किंवा गुण जे काही असेल ते म्हणा की ह्या जीवाणूंमध्ये एका जीवाणूतले असे गुणधर्म दुसऱ्या जीवाणूमध्ये जाऊ शकतात. तर तुमच्या पोटात जर ज्या काही जीवाणूंमध्ये हे प्रतिजैविक विरोधी जे गुणधर्म तयार झालेले असतील ते नंतर तुम्हाला दुसरं कुठलं तरी इन्फेक्शन होतं तेव्हा ह्या जीवाणूंकडनं ते त्या जीवाणूंना जातात आणि मग तो जीवाणू त्या प्रतिजैविकाला दाद देत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा क्रक्स ऑफ द मॅटर तो आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी दिलेला डोस तेवढ्या काळापुरता पूर्ण करणं हे हा प्रतिजैविक विरोधी इन्फेक्शन्स रोखण्याचा हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या हातात असलेला मार्ग आहे. पुढे हे मी म्हणजे ह्याच्याविषयी हे मोर ऑफ अ सायन्स ह्याच्या खोलात मी जात नाही की हा प्रतिजैविक विरोध मॉलिक्युलर लेव्हलला सेल्समध्ये कसा तयार होतो ते आपण नंतर जर कोणाला इच्छा असेल तर मी ते थोडीशी त्याविषयी माहिती सांगेन. तर म्हणजे प्रतिजैविक विरोध जीवाणूंमध्ये कसा तयार होतो ह्याचे अनेक मार्ग आहेत. काही वेळेला ते जो प्रतिजैविक असतं ते इनॅक्टिव्हेट केलं जातं, काही वेळेला ते जीवाणूंच्या पेशीच्या आतच जात नाही तर काही वेळेला आत घेतलेलं प्रतिजैविक वेगाने बाहेर टाकलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर. नेक्स्ट हे पण पुढे जाऊया आपण. हे मी मगाशी सांगितलं की पेनिसिलिनचा कमर्शियल स्केलवर वापर होण्याच्या अगोदरपासून आपल्याला पेनिसिलिन रेझिस्टन्स दिसतो आणि आजही जर आपण मी मगाशी म्हटलं तसं की अंटार्क्टिकामध्ये किंवा समुद्राच्या खोलात कुठेतरी हिमालयात कुठेतरी जाऊन जर आपण तिथल्या मातीचे किंवा कुठे नमुने बघितले तर आपल्याला त्याच्यात प्रतिजैविक विरोधी जीन्स सापडतात. कारण की जसं प्रतिजैविक नैसर्गिक आहेत तसेच त्यांच्या रेझिस्टन्स असलेले जीनही नैसर्गिक आहेत. नेक्स्ट हे पण मी मगाशी सांगितलेलं आहे की 1000 वर्ष जुन्या ममीजमध्ये सुद्धा प्रतिजैविक विरोधी गुणधर्म लोकांना त्यांच्या DNA मध्ये गुणधर्म सापडले आहेत. कारण की जशी प्रतिजैव नैसर्गिक आहेत तसेच ते जीन्सही नैसर्गिकच आहेत. नेक्स्ट तर हे म्हणजे आज आपण प्रतिजैविकांचा वापर केवळ माणसाला होणाऱ्या आजारातच केला जात नाही तर त्याच प्रतिजैविकांचा वापर जनावरांमध्ये होणार आहे. कारण की जी इन्फेक्शन्स माणसामध्ये होतात तशाच तऱ्हेची इन्फेक्शन्स जनावरांमध्ये होतात. थोड्याफार फरकाने काही जीवाणू तर दोन्हीकडेही त्याच्यामुळे इन्फेक्शन होतात. तर तशीच इन्फेक्शन जीवाणू विषाणू फंजाई ह्याच्यामुळे इन्फेक्शन्स जनावरांमध्ये होत असल्यामुळे त्यांच्यामध्येही प्रतिजैविकांचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो. आणि ह्याच्यातली सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे काय की व्हेदर इट इज पोल्ट्री म्हणजे कोंबड्यांचं पालन किंवा जनावरांचं मोठ्या प्रमाणावर पालन मांसासाठी किंवा दुधासाठी जेव्हा ती मोठ्या संख्येने वाढवली जातात तेव्हा एकाच जागी म्हणजे कमी जागेत जास्त उत्पादन होण्यासाठी एकाच जागी त्यांची गर्दी केली जाते. म्हणजे ते कोंबड्या असू देत किंवा जनावर असू देत एकाच जागी त्यांची गर्दी केली जाते आणि अशी गर्दी झाल्यानंतर त्यांच्यात एकमेकांमध्ये होणारे आजार पसरण्याचं प्रमाण प्रचंड वाढतं. तर ते रोखण्यासाठी म्हणून त्यांना काहीही आजार नसला तरी त्यांना प्रतिजैविकं दिली जातात आणि त्यामुळे मग त्यांच्यामध्ये प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्स अशा पोल्ट्रीमध्ये किंवा जनावरांमध्ये तयार होतो आणि तो मग त्यांच्यातनं माणसामध्ये येतो. बऱ्याच वेळेला ही जी अँटीबायोटिक्स असतात ती अँटीबायोटिक्स म्हणजे त्या प्राण्यांच्या मांसामध्ये ती साठतात किंवा काही वेळेला दुधांमध्येही अशा जनावरांमध्ये तयार केलेल्या पासून तयार होणाऱ्या दुधामध्येही त्या प्रतिजैविकाचा अंश येतो. आणि असं जे दूध आपण जेव्हा पितो तेव्हा त्या दुधामध्ये ज्याला सब ऑप्टिमल कॉन्सन्ट्रेशन म्हणतात की मॅक्झिमम जो डोस आहे त्यापेक्षा थोडासा कमी डोस असलेलं अँटीबायोटिक आपल्या पोटात जातं आणि त्याच्यामुळे मग अँटीबायोटिक रेझिस्टन्स आपल्या शरीरातही तयार होतो. तर असं जनावरांमधनं होणारा अँटीबायोटिक रेझिस्टन्स किंवा अशा तऱ्हेच्या पोल्ट्रीजमधनं किंवा ज्या ॲनिमल स्लॉटर हाऊसेसमधनं जेव्हा ते त्यांच्याकडचं वेस्ट मटेरियल जेव्हा नदीत वगैरे जातं तेव्हा त्या नदीतनं नदीच्या पाण्यातनं आपल्या पोटात किंवा ते पाणी जर पिकांवर वापरलेलं असेल तर त्याच्यातनं पिकात अशा तऱ्हेने ते अँटीबायोटिक पसरत जातं
आणि मग आपल्याला सब ऑप्टिमल डोस होऊन तो अँटीबायोटिक रेझिस्टन्स वाढत जातो. तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स वाढण्याची ही अशी सगळी कारणं आहेत की फक्त डायरेक्ट इन्फेक्शन्समधनंच नव्हे तर वेस्ट वॉटर, पिकं, माती, आपण पित असलेलं पाणी, खात असलेलं मांस, दूध, ह्या सगळ्यातही आपल्याला सब ऑप्टिमल डोस ऑफ अँटीबायोटिक मिळण्याची आणि त्यामुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्स निर्माण होण्याची शक्यता असते. आणि ज्याला आणि म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की जीवाणूंमध्ये ते एकमेकांमध्ये त्यांची DNA ची देवाणघेवाण प्रचंड असते. तर त्यामुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्सचे जे गुणधर्म असतात ते एका जीवाणूकडून दुसऱ्या जीवाणूकडे प्रचंड वेगाने पसरतात. त्यामुळे मग असे हे जो अँटीबायोटिक रेझिस्टन्सचे जे गुणधर्म आहेत ते सगळ्या जीवाणूंमध्ये पसरत जातात आणि त्यामुळे हा धोका जास्त 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 वाढत जातो. नेक्स्ट, आय मीन आपण आय थिंक आय विल स्किप धिस. तर म्हणजे हा प्रश्न ह्या प्रश्नाने गेल्या काही वर्षात प्रचंड व्यापक स्वरूप धारण केलेलं आहे आणि ह्याची कल्पना जगभर सगळ्यांना आलेली आहे. तर त्याचा विचार करून जगभरच म्हणजे प्रतिजैविक अँटीबायोटिक रेझिस्टन्सच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले असे कोणते आजार आहेत तर ह्याची एक यादी तयार केली. जागतिक स्तरावर एक यादी आहे आणि ही आपल्या देशाच्या स्तरावर म्हणजे त्याला इंडियन प्रायोरिटी पॅथोजन लिस्ट म्हणतात. तर आपल्या देशाच्या दृष्टीने कोणची इन्फेक्शन्स ही टॉप प्रायोरिटी आहेत अशी एक लिस्ट काही वर्षापूर्वी तयार केलेली होती. तर ही ती यादी आहे की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे क्रिटिकल की अशी इन्फेक्शन्स, त्याच्यानंतर हाय प्रायोरिटी आणि मीडियम प्रायोरिटी की ज्यांच्यात आज अँटीबायोटिक रेझिस्टन्स हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे की ज्यांच्यावर आज उपलब्ध असलेली बहुसंख्य प्रतिजैविकं ज्यांच्यावर काम करत नाहीत अशी जी महत्त्वाची इन्फेक्शन्स आहेत तर त्याची अशी यादी तयार करण्यात आलेली आहे. कारण की मी जसं मगाशी म्हटलं तसं की हे गुणधर्म जीवाणूंमध्ये एकाकडून दुसऱ्याकडे प्रचंड वेगाने पसरत जातात आणि जसं तुम्ही जास्तीत जास्त प्रतिजैविकांचा गैरवापर तयार कराल तसं 1+1+1 तशी एक एका प्रतिजैविक विरुद्ध गुणधर्म त्या जीवाणूमध्ये एकत्र केले जातात आणि मग एक अँटीबायोटिक चालत नाही, मग दुसरं त्याचा गैरवापर झाला की तो जीवाणू दुसऱ्या अँटीबायोटिकलाही रेझिस्टंट होतो, मग तो तिसऱ्यालाही रेझिस्टंट होतं. असा तो जीवाणूमध्ये जसं एखाद्या खेळाडूंनी जशा ट्रॉफीज कलेक्ट कराव्यात वेगवेगळ्या स्पर्धांमधनं आणि वेगवेगळ्या खेळातनं तशा त्या जीवाणूकडे विविध प्रतिजैविकांशी विरोध करणारे असे गुणधर्म जे असतात ते सगळे गोळा होतात आणि मग ज्याला आपण सुपरबग म्हणतो की ज्याच्यावर कुठलाही प्रतिजैवक चालू शकत नाही असे जीवाणू त्यातनं तयार होतात. आणि अशा जीवाणूचं जर इन्फेक्शन झालं तर मग गो बॅक टू प्री अँटीबायोटिक एरिया की जेव्हा कुठलंही प्रतिजैविक उपलब्ध नव्हतं तशी परिस्थिती येऊन अगदी साध्या जखमेतनं होणाऱ्या साध्या इन्फेक्शनमुळेही माणसं दगावू शकतात. आणि ज्याचीच मी उदाहरणं सुरुवातीला दिली की माझ्या मैत्रिणीची मला जी मेल आलेली होती तर त्यांना जी इन्फेक्शन्स झालेली होती युरिनरी ट्रॅक्ट किंवा छातीचं इन्फेक्शन जे झालेलं होतं त्याच्यावर कुठलंही आज उपलब्ध असलेलं प्रतिजैविक चाललं नाही आणि दोन्ही केसेसमध्ये त्या पेशंटचा मृत्यू झाला. तर म्हणजे प्रतिजैविकांच्या गैरवापरामुळे असे सुपरबग ज्यांना आपण म्हणतो तसे तयार होऊन साध्या इन्फेक्शनमुळे होणाऱ्या मृत्यूंचंही प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वी अशी उदाहरणं होती प्रतिजैविकांचा कमर्शियल वापर सुरू होण्यापूर्वी अशी उदाहरणं होती की कोणीतरी साधं ह्याचा फुलाच्या झाडाचा काटा टोचला आणि त्याच्यातनं इन्फेक्शन झालं आणि त्यामुळे माणूस दगावला, अशी पूर्वी उदाहरणं होती. तशीच उदाहरणं आपल्याला आजही दिसतात की इन्फेक्शन झालं पण त्याच्यावर कुठलंही अँटीबायोटिक चालत नाही आणि म्हणून ते इन्फेक्शन पसरून ती व्यक्ती दगावली, अशी उदाहरणं आज आपल्याला परत दिसायला लागलेली आहेत. तर त्यामुळे ह्या सगळ्याचा वापर करून अशा ही यादी तयार केलेली आहे. नेक्स्ट, आय मीन दिस इज इंडियन प्रायोरिटी आणि ती अगोदरची नॅशनल WHO ची लिस्ट होती. नेक्स्ट,
हे मी अगदी थोडक्यात सांगेन की आणि त्याला मी अगोदर त्याविषयी बोललेलंच आहे की हा प्रतिजैविक विरोध हा कसा पसरत जातो. तर एकतर म्हणजे पर्यावरणातनं तो पसरत जातो. मी मगाशी म्हटलं तसं की वेस्टमधनं पाण्यातनं पिकांमध्ये पाणी आपण पितो तेव्हा त्या पाण्यातनं आपल्या पोटात किंवा जनावरातनं त्यांच्या दुधामध्ये आणि दुधातनं आपल्याकडे असा तो पसरत जातो. प्रिस्क्रिप्शन आणि पेशंट रिलेटेड फॅक्टर्स मी ऑलरेडी उदाहरणं दिलेली आहेत की जर डोस तो पूर्ण केला नाही तर त्याच्यामुळे आपल्या शरीरात असे अँटीबायोटिक रेझिस्टंट बॅक्टेरिया तयार होतात आणि मग ते गुणधर्म एकाकडून दुसऱ्याकडे गेल्यामुळे अँटीबायोटिक रेझिस्टंट इन्फेक्शन्स होतात.